दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत नोंद असलेल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक यांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन करण्यात आले. तसेच समितीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध मागण्यांचं लेखी निवेदन सादर केलं. तर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये आरोपींना तात्काळ अटक करणं बंधनकारक असताना अद्याप कारवाई झाली नाही. संबंधित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या समितीने दिला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 11/11/2025 रोजी गुन्हा दाखल आहेत आणि सदर गुन्ह्यामधील जे काही आरोपी आहेत त्यांना अद्यापावी तो अटक घेतली नाही. म्हणजे जवळजवळ तब्बल 3 महिने झालेले आहेत. 3 महिन्यानंतर जर अॅट्रॉसिटी कायद्यासारख्या गुन्ह्यामध्ये अटक होत नसेल तर मग इथलं पोलीस प्रशासन नक्की करतं काय? सामान्य माणसानं कुठलाही गुन्हा केला तर त्याच्यावरती तो अदखलपात्र जरी असेल तरी त्याच्यावरती कारवाई होते, परंतु इथं स्पेशल ॲक्टमध्ये गुन्हा झालेला असताना सुद्धा आरोपींना अटक नाही. मग याचा अर्थ इथली पोलीस यंत्रणा फक्त गरीब लोकांनी जर गुन्हा केला तर तो अदखलपात्र जरी असला तर त्याच्यावर कारवाई करायची आणि श्रीमंत लोकांनी किंवा मोठ्या किंवा ठराविक लोकांनी जर गुन्हा केला तो दखलपात्र जरी असला तो स्पेशल ॲक्टमधला असला तरी कारवाई करायची नाही. असं कदाचित पोलिसांनी एक SOP ठरवून घेतलेलं आहे. तर आमची ह्या प्रशासनाला विनंती आहे का भेदभाव करू नका. कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर सगळे समान आहेत. भारतीय संविधान सांगतं का इक्वेलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्याने जर गुन्हा दाखल झाला आहे तर सगळ्यांना प्रोसेस सारखीच वापरली पाहिजे. प्रत्येकाला जर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे तर त्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे. सदर आरोपींनी अद्यापावित पोलिसांना पोलीस यंत्रणेला सुद्धा जुमानलं नाही आणि त्यांनी कुठलीही पुढची प्रक्रिया सुद्धा केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ संगनमत करून सगळं होताना दिसतंय. अशाच प्रकारे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत. आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत, परंतु पोलीस यंत्रणा त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा काही एक कारवाई करत नाही. मोठ्या लोकांना पाठीशी घालायचं काम चाललेलं आहे. म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याची धडधडीत पायमल्ली करण्याचं काम ही पोलीस यंत्रणा करताना दिसतंय. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक रोड.